पहाटे आत्याबाई तीर्थयात्रेला जाणार आहेत ना, त्यांच्यासाठी आणले हे गिफ्ट. इतकंही गोड वागू नकोस की खोटं वाटायला लागेल. मी सगळं सोडून आले तुझ्यासाठी. आज जर आपण पळून गेलो नाही ना तर भविष्यात आपण परत कधीच एकत्र येऊ शकणार नाही. तिथे गेल्यापासून एकदाही फोन केला नाहीये तुम्ही मला. आर्यन, आर्यन थांब, आर्यन, अमृता थांब. सांभाळा रे सगळेजण. आज लग्न आहे माझं. लग्न? विठ्ठल नामाचा. ही पोर अजून उठली कशी नाही? लई टाइम झाला की आता. ये रखमे, अगं झोपू दे की. तूच म्हणाली होती ना तिला बरं नाही म्हणून, मग झोपू दे. अहो पोटात बी काय नाही पोरीच्या. रातच्याला एवढासाच भात खाल्ला आणि झोपली. मी बघते, नाहीतर ताप बी बसायचा पोरीला. तू कशाला तिला त्रास देतेस? झोपू दे ना. अगं तिला कुठं माझ्यासारखं शेतावर जायचंय कामाला? नाही तरी बी बघते. लई उशीर झाला आता. आलेच मी. अहो ती पोरगी घरात नाही. घरात नाही म्हणजे? ती नाही, तिचं सामान बी नाही. रखमे काय बोलतेस काय? तिचं सामान बी नाही. अरे माझ्या कर्मा, ती पोरगी रातच्याला कुठे गेली की काय? अहो असं कसं बोलताय का? मी रातच्याला बघितलं तेव्हा ती गाढ झोपली होती. आपण त्यांना दळवीला विचारूया का? मग त्यांना काहीतरी माहित असेल. पण त्यांना माहित नसेल तर नरसिंहराव साहेबांना फोन करतील. साहेबांनी या पोरीनं आपल्या जिम्मेदारीवर इथे पाठवलं. हे बघ रखमे, उगाच आपल्यावर बालटी यायला नको. रखमे, मी आजूबाजूला कुठे आहे का बघतो. तू पर्यंत तू कपरा काही बी बोलू नकोस. आलो मी. घर किती मोकळं मोकळं वाटतंय ना आता. इतके दिवस तू नव्हतीस, आता आत्याबाई नाही आहेत. मी पण लगेच परत जाणार आहे रमावतीला. आत्याबाईंना भेटायला म्हणून घाईघाईने आले मी. का? तुला जाण्याची काय गरज आहे? इतके दिवस राहिलीस ना तिथे, बस की आता. असं काय करता? अमृताला परत आणायला नको का? त्यासाठी तुला जाण्याची काही गरज नाही. गुड मॉर्निंग. ओ गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा. अहो तुम्ही का करून आणलात? मी करणारच होते. अगं असू दे ग, एरवी तूच करते ना, आज माझ्या हातचा पिऊन बघ. हा आता नरसिंहरावांना फक्त तुझ्याच हातचा चहा आवडतोय माहितीये मला. बरोबर बोलते ना मी? जानकी खरंच तू कुठेच जात जाऊ नको. त्यांना करमत नाही तुझ्याशिवाय. अगं 2-3दा तर त्यांनी मला जानकी म्हणून हाक मारली. आता आता हे सगळं सांगण्याची काही गरज होती का? नाही नाही, असं कसं? मला कळलं पाहिजे ना माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. मी सांगते ना तुला, त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला ना तुला बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या. सांगा ना. अगं तुम्ही दोघी बसा बोलत, मी आलोच. नाही नाही, असं कसं? मला तुमच्या समोरच ऐकायचंय. सांगा ना. जानकी तुम्ही सांगा. मी आलोच. हो. जानकी यू सो लकी. ते खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतात. थँक्यू. हॅलो. हा नरसिंहा, आत्या बोलतीये. बोला. पोचलीस ना व्यवस्थित? हो हो, आत्ताच पोचले. अगदी सगळं व्यवस्थित आहे, काही काळजी करू नकोस. तू पोचलीस ना व्यवस्थित, आता काही काळजी नाही. आता स्वतःची काळजी घे आणि काही लागलंच तर लगेच मला फोन कर. हो हो, मी फोन करीनच. आता तुम्ही काळजी घ्या. घरात सगळे बरे आहेत ना? आत्याबाई,
सगळे ठीक आहे तिथे. तू काळजी नको करूस आणि मला फोन करत राहा. हो हो, करीन करीन, नक्की करीन. हा, बाय. अच्छा. हॅलो. जना कुठे आहेस तू? अगं मी जरा बाहेर चाललोय. मी तुला फोन करत होतो पण फोनच लागला नाही बघ. कुठे चाललायस? ते कोल्हापूरला जाऊन येतो का? कोल्हापूरला? असं अचानक का? काही विशेष? आता काय विशेष असणार. आमचं म्हातारं चुलतं आजारी पडले, त्याला जरा बघून येतो. मग त्यासाठी तुला जायची काय गरज आहे? कुणाला तरी पाठवून दे ना. अगं गावच्या जत्रेच्या टायमाला गावकी आणि नात्यातलं कोणी मी आल्यानंतर त्याच्या टायमाला भावकी दुखवून चालत नाही. युगंधरी ते म्हाताऱ्याला काय हवं नको ते बघून येतो. आणि तसंच काय असलं तर 2-4 दिवसात त्याचं सगळंच उरकून येतो बघ. बरं, तुला आर्यनचा फोन आला होता? हा आलता ना, सकाळी सगळे आलता. लय खुश आहे. मला म्हणाला मित्रांबरोबर गोव्यात लय मजा करतोय म्हणून. जना तो गोव्यात नाहीये. तो खोटं बोलला तुझ्याशी. हा म्हणजे आर्यन बाबा गोव्यात नाही? असं कसं होईल? मग गेला कुठं तू? हे बघ युगंधरे, तू त्या गोसाव्याला त्याच्या मागावर पाठवलं होतस ना. हे बघ, गोसावी आपला खास माणूस आहे. त्यानं काहीतरी खबर काढली असेल बघ. कसला खास माणूस? गेल्या 2 दिवसापासून त्यांनी तोंड दाखवलेलं नाहीये. शेवटचा फोन केला तर त्यांनी हे सांगायला की आर्यन गोव्यात नाहीये, रमावतीला आहे. काय रमावती मध्ये? हे गोसावी काय भांगीन पिलं की काय? हे बघ युगंधरे, तो म्हणतो याचं खरं असल तर याचा अर्थ आपलं पोरग कामातून गेलं म्हणायचं. त्या किल्लेदाराच्या पोरीच्या नादानं आपलं पोरग पिछडले ग. आता हे सगळं सोड. आधी त्याला वटणीवर कसा आणायचा हे बघ. वटणीवर चापकानं फोडला पाहिजे त्याला. या आईशी खोटं बोलून रमावतीत जातो म्हणजे काय ग? काय बी काळजी करू नको. तो परत आल्यानंतर मीच बोलतो त्याशी. ताई मी जाऊन आलो. कुठे? मागच्या आळीत खेळायला चाललोय. आलोच ना. अरे गणे आता काय झालं? काय झालं? असे का तुम्ही? हा, अमृता कुठे? अमृता, अमृता कुठे? अमृता अमृताताई घरात नाही आहेत. नाईट म्हणजे कुठे गेली? कसं सांगू तुला, अमृताताई पळून गेल्या. काय? पळून गेली म्हणजे? अगं आई, सकाळच्या वेळेला का उठली नाही म्हणून मी तिच्या खोलीत बघायला गेले तर ती खोलीत नव्हती. ती नव्हती, त्याचं सामान बी नव्हतं. मला काय करावं काय बी सुचना. मी आणला म्हणलं दळवी नाही ईश्वर्या, तर म्हणले मी आधी समधीकडे शोधून येतो, उगाच कांगाव नको. पुढे मी अख्खा गाव शोधला पण अमृताताई कुठे बी सापडले नाहीत. मग शेवटी दानावर साहेबांची माणसं उभी होती, त्यांना सांगितलं. ते पण गेले तिला शोधायला. मला का नाही सांगितलं तुम्ही आधी? मी आता काय करू? आर्यन, वामन दादा, वामन दादा, अहो अमृता आणि आर्यन काय? काय झालं? वामन दादांच्या समोरूनच 2 जण पळाली. वामन दादा शोधतायत त्यांना, पण
ब्रेकफास्ट इज रेडी फॉर यू मॅम. चल पटकन खाऊन घे लगेच. चल पटकन. अमृता तुला माहितीये मी आता चौकशी करून आलो. इकडे ना एक रामाचं मंदिर आहे, तिकडे लग्न लावून देतात. सगळी चौकशी केली आहे मी. नको ना असा चेहरा पाडून बसूस. अमृता मग मलाही उगाच गिल्टी वाटतं. असं वाटतं की मी काही चुकीचं तर करत नाहीये ना. पटकन मला आता एक क्यूटची स्माइल दे. हास ना अमृता. प्लीज अमृता, आज लग्न आहे आपलं. आर्यन, मला वाटतच नाही रे आज आपलं लग्न आहे. म्हणजे बघ ना रे, भूतासारखे आपण दोघंच बसलो इथे. असं नव्हतं लग्न करायचं रे मला. मला खूप एन्जॉय करायचं होतं. घरात गडबड गोंधळ, सगळे धमाल करतायत, मज्जा करतायत. असं स्वप्न पाहिलं होतं रे मी आपल्या लग्नाचं. आणि आज मला जे चित्र दिसतंय ना, त्यात सुद्धा घरात गडबड गोंधळ चालू आहे. पण तो कुठल्या प्रकारचा आहे ना, याचा विचार सुद्धा करवत नाहीये मला. अमृता मला सांग, आपण तरी काय करणार? हे बघ, आपण हे सगळं मुद्दाम तर करत नाहीये ना. परिस्थितीच अशी आहे की आपल्याकडे पर्यायच नाहीये. अमृता, मला तरी कुठे वाटलं होतं की माझी मम्मा माझ्या लग्नाला नसेल म्हणून. तुला सांगू, ही सगळी माणसं ना खूप चांगली आहेत अमृता. फक्त त्यांच्या अहंकारामुळे आज ते इथे नाहीयेत. पण अमृता तू बघ, तुझ्या बाबांना आणि माझ्या मम्माला त्यांच्यातलं वैर नक्कीच संपवावं लागेल. एकदा आपलं लग्न झालं ना की नक्कीच ही दोन्ही घरं पुन्हा एकत्र येतील अमृता. खरंच असं होईल आर्यन? यू नेव्हर नो. म्हणजे मला तर असं वाटतंय की कदाचित असं व्हावं म्हणूनच देवाने आपल्याला एकत्र आणलं असावं. आर्यन, तू आणि चक्क देव? येस, दॅट्स इट. आत्ता कशी हसलीस? अमृता, कायम अशीच हसत राहा. तू अशीच हसत राहिलीस ना तर सगळं छान घडेल आपल्या आयुष्यात नेहमीच. चल पटकन ब्रेकफास्ट करून घे. मला जरा एक काम आहे, मी आलोच. लवकर ये. आलोच. हॅलो मी जानकी बोलतीये. जानकी, मी मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. जानकी, मी खूप घाईत आहे. मीटिंगसाठी चाललोय महत्वाच्या. नंतर करेन फोन. आहो, हॅलो हॅलो आत्याजी. अमृता, हा अगं मोठ्याने बोल बाळा, मला ऐकू येत नाहीये. अगं कशी आहेस तू? हॅलो,
हॅलो. अगं मी ठीक आहे बाळा. तुम्ही सगळेजण कसे आहात? आम्ही मजेत आहोत. हॅलो आत्याजी. हॅलो हॅलो आत्याजी, तुला ऐकू येते का? अमृता, अमृता नाही ऐकू येत आहे ग काही. हॅलो. अगं हे बाबी नंतर फोन करते, नंतर फोन करते. हॅलो ऐक ना अगं आत्याजी. हॅलो ऐक ना. तुम्ही पुजाऱ्यांना सांगा आम्ही 12 वाजेपर्यंत पोहोचू तिकडे. काय? हे बघा ती महिन्याभराची नोटीस वगैरे विसरा. किंमत बोला फक्त. मिळतील, पण सगळं काही वेळेवर झालं पाहिजे. ठीक आहे? जना काका, हा तुझा गोवा आहे रे पट्ट्या. नवरदेव एकदम खुश आहेत. बरं आमची सुनबाई कुठे? सुनबाई आहेत ना, दुःख साजरं करतायत. तू चल बघ चल. आता स्पष्टच बोलायचं म्हणलं तर नरशिंह किल्लेदाराबरोबर शत्रुत्वा बिगर दुसऱ्या कुठल्याच नात्याचा मी विचार करू शकत नाही. पण आता तुम्हा दोघांचा निर्णय पक्का झाल्यानंतर मी काय नाही म्हणायचा नाही. त्याला असं म्हणतात लेखो, राजहट्ट आणि बालहट्टासमोर कुणाचं बी काय बी चालत नाही. हे बघ पोरी, बाकी कोणाचं काय बी असेल तिकडं माझ्या पोरावर विश्वास आहे. त्याची काही निवड चुकायची नाही. आता कस हे बघ पोरी, तिकडं त्यांचं काय बी भांडण तंट असू दे, ते समज जना काकावर सोपवायचं आणि तुम्ही दोघं बी राजा राणी भोपळ्यात गार राहायचं. बरं आर्यन बाबा, झाली का समजी तयारी? हो सगळं झालंय. आपल्याला फक्त 12 वाजता देवळात पोचायचंय. बाकी सगळी तयारी तेच मॅनेज करणार आहेत. म्हणजे सगळंच. हार, पूजा, पूजेचं साहित्य, पुजारी, सगळं काही. अरे असा कसा नवर देऊ तू? हा, हार आणि भजी आले म्हणजे लागलं का लग्न? अरे कपडे कुठे आहेत? हे अशा कपड्यात उभी करणार होय नवरीला लग्नामध्ये? हा, अरे अरे मुंडवळे लागतील, मंगळसूत्र लागेल की रे. आहे का ते? या पोरीच्या गळ्यात काही 2 रुपयाचे फुलांचा हार घालणार होय? अरे सरतापेंची सून आहे लेका. सगळं कसं सागर संगीत वयावं. हे बघ पोरी, हे अशी बसून राहू नकोस. हे आता आवरायला घ्या. तर मी आहेच, आलोच शॉपिंग करून. काय मग, कसा वाटला तुझा चुलत सासरा? चल मग पटकन आवरायला घे. आणि बघ, आता असं चेहरा पाडून नाही बसायचं. नाहीतर मग तुला हसवायचे इतर मार्गही माहिती आहे ना मला. आलोच. हॅलो. एक आनंदाची बातमी द्यायला फोन केला होता. आज दुपारी 12च्या मुहूर्तावर लग्न आहे माझं.
अमृताशी. तू दारू प्यायलाय? काही काय बरळतोय? तुम्हाला जे समजायचंय ते समजा, पण मला असं वाटलं की ही आनंदाची बातमी मी सगळ्यात आधी तुम्हाला द्यावी म्हणून फोन केला. बरं, आमच्या सासरेबुवांनाही सांगा, जांभूळवाडीच्या राम मंदिरात आम्हा दोघांना आशीर्वाद द्यायला या म्हणून.